मी हा जो विचारणारा प्रश्न तो मग ह्याच्याने काय होतं ना, म्हणून तुकाराम मुंडेंच्या वारंवार बदल्या होतात. मग हा माणूस सिस्टमला नको आहे असं म्हटलं जातं की बा सारखं 6 महिने झाले तुकाराम मुंडे काल या डिपार्टमेंट सिस्टमला म्हणजे कुणाला नको आहे? तुम्हाला प्रश्न विचारला त्याच्या तुमच्या बदल्या सिस्टमला म्हणजे लोकांना नको आहे. लोकांना तुम्ही हव्यात. मी तुम्हाला उदाहरण दिलं. मग लोक सिस्टमचा पार्ट तुम्हाला नाही. हे सांगितलं की तुमच्यासाठी लोक रस्त्यावर उतरले आणि असं भाग्य फार कमी लोकांना मिळालंय. पण काय ना, ती जी तुमची प्रशासकीय व्यवस्था आहे ना, आता मी अधिक स्पष्टपणे न बोललेलं बरं. ती व्यवस्था कशी चालते, तुम्ही त्या व्यवस्थेचा भाग आहात. यू मे चूज नॉट टू टॉक अबाउट इट. पण ठीक आहे, बदलीच्या बाबतीत अधिकार शासनाचे आहेत. बिलकुल शासन वापरतं. माझा अधिकार आणि जबाबदारी ही आहे की ज्या ठिकाणी दिलं तिथं बेस्ट पॉसिबल काम करायचं ते करण्याचा प्रयत्न करतो. मी एवढं सिम्पल ठेवलं आहे. येस, स्टार्टिंगला मला याच्यावरती वाईट वाटायचं, विचार करायचं, ते कधीच मी सोडून दिलेलं आहे. कारण माझ्यासमोर चॉईस आहे. चॉईस आहे की एखाद्या पोस्टवर गेल्यानंतर 3 वर्षे टिकण्यासाठी काम करायचं का मला अपेक्षित असलेली जी भूमिका आहे ती पार पाडून पब्लिक इंटरेस्ट आणि पब्लिक सर्वंट म्हणून माझं काम करायचं. मी दुसरा चॉईस केलेला आहे, त्याप्रमाणे चालतं. पण तुम्ही इतकं तुमचं काम कदाचित हे स्पष्टपणा वक्तेपणा आवडत नसेल कुणाला आणि बऱ्याच वेळेस एक्झॅक्टली होतं. एक्झॅक्ट तुम्ही हेच बोललात. फोर्थ राईट, स्पष्ट वक्तेपणा आणि आर्गन्सच्यात खूप थिन लाईन असते, खूप थिन. मी खूप फोर्थ राईट आहे आणि ते फोर्थ राईटचंच रिफ्लेक्शन हे ट्रान्सपरन्सीमध्ये असतं. बिलकुल. जो माणूस फोर्थ राईट असतो तो ट्रान्सपरंट असतो. अगदी. आय एम फोर्थ राईट, आय एम ट्रान्सपरंट. कदाचित कुणाला ते आर्गंट वाटू शकतं. ते आर्गंट नाही आहे. माझ्यासमोर एखादा व्यक्ती आला, एखादं काम आलं आणि ते मला माहिती की होत नाही, मी बघतो म्हणून कोणी सांगत नाही. मी सांगतो नाही होणार, ह्याचं कारण हे असंच आहे. बिलकुल. लोकांना नाही म्हणलेलं कदाचित आवडत नाही, बट त्याला आपण नाही सांगितलं तर त्याच्या अपेक्षा कमी होऊन जातात की नाही होणार आहे. त्याचा वेळ वाया जात नाही, माझा वेळ वाया जात नाही. कारण ते होणारच नसेल तर मी का त्यांचा वेळ घालून माझा वेळ घालू. बरेच जर मला सांगतात नाही बघतो म्हणायला काय जातं. बघतो म्हणायला काय जात नाही. त्याचे परिणाम हे आहे की त्याची अपेक्षा वाढतात, तो परत येतो, त्याचा वेळ वाया जातो, त्याचा पैसा खर्च होतो परत. वाय डू दिस? नाही, माझा प्रश्न हाच होता की सिस्टमला ना हंजी करणारे अधिकारी हवे असतात जे तुम्ही करत नाही. आता हे मला माहीत नाही सिस्टमला हवे असतात का पर्टिक्युलर व्यक्तींना, पर्टिक्युलर एलिमेंट्सला पाहिजे असतात. हा विचार करण्याची गोष्ट आहे आणि प्रत्येकाने विचार करा. मला वाटत नाही सिस्टमला पाहिजे असतं. सिस्टमचा सर्वात मोठा पार्ट ही पब्लिक असते आणि आय एम पब्लिक सर्वंट. नाही, मी तुमच्या प्रशासकीय व्यवस्थेबद्दल बोलतोय. एस ए सिस्टम, आय मीन द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जनरलाइज थिंग. एखादी गोष्ट कोणतरी काहीतरी आहे म्हणून त्याच्यामुळे सिस्टम तशीच चालते असं म्हणणं योग्य नाही ना. आपण माणूस म्हणून काम करताना सगळ्या प्रकारची माणसं बघतो, कुटुंबात सुद्धा बघतो. तसेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टममध्ये दिसतील, पॉलिटिकल सिस्टम दिसतील, सामाजिक सिस्टममध्ये दिसतील, सगळ्याच ठिकाणी मीडियामध्ये दिसतील. त्याच्यामुळे सिस्टममध्ये सगळ्या प्रकारची व्यक्ती असणार आहेत. कसं तर म्हणजे आम्हाला असं वाटतं तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांची खूप गरज आहे. म्हणजे असे ज्यांनी एकदमच रेव्होल्युशनरी काम केलं. मी अगदी सांगेल की मागे ठाण्यात असताना खूप कौतुक व्हायचं. फार वर्षांपूर्वी आम्ही तेव्हा कॉलेजात असो तेव्हा तुम्ही तेव्हा असताना टी चंद्रशेखर होते ठाण्यामध्ये. त्यांनी खूप तेव्हा अतिक्रमणाविरोधी कारवाई केली होती. किंवा अगदी देश पातळीवरती आपण TN सेशन यांचं नाव घेतो. असे कमी अधिकारी ज्यांचं नाव घेतलं जातं त्याच्यामध्ये तुमचंही नाव त्यात खूप वरच्या ह्याच्यात घेतलं जातं. आज मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगितलं तुम्ही ते बसलात म्हणून कौतुक करण्याचा हा भाग नाही. पण कसं होतं, आम्हाला असं वाटतं की आता मुंडे साहेब ह्या डिपार्टमेंटला गेले, त्या डिपार्टमेंटला तुम्ही कारवाई सुरू करता, त्याचा चार्ज घेतात, तेवढ्यात परत तुम्ही दुसऱ्या डिपार्टमेंटला तुम्ही डिपार्टमेंट आता समजून घेतात. म्हणजे तुम्हाला काही दिवस तर लागत असेल समजून घ्यायला, म्हणजे तुमचा आवाका जास्त असेल कदाचित, तुम्ही 2 दिवसात समजून घेत असाल. पण तिथे सुरू केलं 2 महिन्यात, परत दुसरं डिपार्टमेंट. मग अशा वेळेस तुम्हाला कधी, म्हणजे हा मला एकदम व्यक्तिगत प्रश्न आहे तुमच्यासाठी, तुम्हाला असं कधी मनात आलं की नाही की सोडून द्यावं आपलं हे सगळं, आपण थोडंसं आपणही जुळून घ्यावं? नाही, जुळून घ्यावं नाही, पण हे सोडून द्यावं वाटलं. जुळून घ्यावं नाही वाटलं, सोडून द्यावं वाटलं ना. ह्युमन बिईंग आहे, लक्षात घ्या. भावना आहेत, मी काही रोबो नाही आहे. लेट्स अंडरस्टँड. पण मग तोच प्रश्न येतो की मी स्वतःला हा प्रश्न विचारतो, मी सर्व्हिसमध्ये आलो कशासाठी? व्हाय एम आय अ पब्लिक सर्वंट? आणि मला त्याचं उत्तर भेटतं की आय एम अ पब्लिक सर्वंट. पुल्स अँड प्रेशर राहणार आहेत. माझा जॉब आहे, माय 100% कमिटमेंट, मोर दॅन 100% कमिटमेंट पब्लिक सर्व्हिसला पाहिजे. आणि परत रिज्युनेट होतो. किती वेळाला विचार सोडून देण्याचा? नाही, असं काही काउंट तर केलं नाही जनरली. नाही, म्हणजे आता आय थिंक 5-6 वेळेस तरी असं वेळ झालेला असेल. बापरे. मग घरी बोललात ही गोष्ट? ऑफकोर्स. कुणाबरोबर बोलणार? घरी घरभर तुम्ही हे सगळं तुम्ही जेव्हा तुमचं नाव एवढं असतं, तुमच्या एवढे तुम्ही बेधडक कार्य करता, घरच्यांची काय रिॲक्शन असते? दे आर ॲब्सोल्युटली विथ मी. आणि म्हणूनच मी करू शकतो. एकटा इंडिव्हिज्युअल फॅमिली बरोबर नसेल तर करू शकत नाही. लेट मी व्हेरी क्लिअर. आणि मी फॅमिली आमची जॉईंट फॅमिलीच आहे. मोठे बंधू आले, वहिनी आल्या, त्यांचे मुली आहेत 2, त्यांचे आलं, पत्नी आली, माझे मुलं आले.
मला जर यांचा सपोर्ट नसता ॲब्सोल्युटली शक्य नाही. काय म्हणतात म्हणजे घरातल्या मुलांमध्ये काय तुमचं म्हणजे चला ज्येष्ठांचं एक वेगळं हे असतं, मुलांचं काय ओपिनियन असतं तुमच्या घरातल्या जी पुढची पिढी आहे ती काय म्हणते? नाही, हे जे तुम्ही जे प्रश्न विचारताय तेच विचारले जातात. तुम्ही जे प्रश्न विचारतात की काय एवढ्या बदल्या, कशासाठी, काय होतंय, बातम्या आल्या तर असे आलेले का, त्याचं काय, याच्यावरती डिस्कशन होतं ना ऑब्व्हियसली. कारण आपण सगळं त्यांना समाजामध्ये काय राहतो. समजावून सांगता की कसं माहिती त्यांच्याशी? मला खूप जाणून घ्यायला आवडेल हे तुमचं. नाही, याच्यामध्ये मी म्हणजे समजून फार सांगतो. पर्सनल विचारत नसेल नाही तर. नाही, याच्यामध्ये समजून सांगत असतो, इंटरॅक्शन होते, डिस्टर्ब पण होतात. बरं, बट दिस इज ऑल व्हॉट यू कॅन से प्रोफेशनल हॅझर्ड असं म्हणावं लागतं. पार्ट अँड पार्सल. येस येस, प्रोफेशनल हॅझर्ड पार्ट टाइम पार्सल आहेच आहेत, त्याचे परिणाम होतात त्यांच्यावरती. पण ते हेही बघत असेल तुम्ही. आता मी 2 तुम्हाला व्हिडिओ दाखवतो असंच. आता आपल्याला मध्ये मध्ये आम्ही थोडेसे लावरे व्हिडिओ करत असतो. 2 व्हिडिओ तुमची पॉप्युलॅरिटी कशी आहे म्हणजे आम्ही तुमची आंदोलनामध्ये तुमचे फोटो झळकतात, वारीमध्ये तुमचे फोटो तुम्ही बघितले की मला माहीत नाही फोटो, तुम्हाला ते व्हिडिओ दाखवतो. आता हे बघा, हा वारीचा आहे यंदाच्या आषाढीचा. हे भाग्य म्हणजे किती अधिकारांना असेल. हा एक आहे तुमचा अधिकारी तुमचा म्हणजे फोटो. खूप कमी माणसाच्या याच्यामध्ये येत असेल. हा दिल्लीच्या जेनझी आंदोलनातला तिथे पुण्यात काही विद्यार्थी घेऊन हा आहेत. वारीतला बघितलेला आहे, पण हा दुसरा नाही बघितलेला. दुसरा परत दाखवूया आपण तुम्हाला. तिचा थोडासा पॉजही करूया आपण तो. आणि यासाठी मी सर्व नागरिकांचे रिअली कृतज्ञ आहे. हा बघा, हा आहे थोडा पॉज करायचं की समाजासाठी लढणाऱ्या 2 वाघांना मानाचा मुजरा. म्हणजे पुण्यातल्या आंदोलनात काही विद्यार्थी घेऊन आले होते. काय ना म्हणजे एक फार गोष्ट मी म्हणजे इथे जाणीवपूर्वक ही गोष्ट बोलेल की सिस्टमच्या सपोर्ट भलेही नसला मिळत तर ना, तुम्ही जसं म्हटलं की जनता आहे आणि त्यातल्या जी पुढची पिढी तुमच्याकडे बघते हे फार महत्त्वाचं आहे. आता हे सगळं बघत आहे, ही विद्यार्थी आहेत, तुम्ही मी तुम्हाला मगाशी म्हटलं तुम्हाला विद्यादशेत मी बघितलं आहे तुमच्या विद्यार्थी काळामध्ये. अधिकारी व्हायचं म्हणजे तुमचं कमिटमेंट तुम्ही बघायचो, पण अधिकारी होऊन असं एकदम आपण जेव्हा काम करू तेव्हा असं एकदम तडकाफडकी असंच काम करायचं असं ठरवून आला होतात का डिपार्टमेंटमध्ये? असं अधिकारी झाल्यानंतर कसं वागायचं हे त्यावेळेस मला एकतर बेसिकली ओरिजिनली अधिकारी काय असतो इथूनच माहीत सुरुवात नव्हती. ते भावानी सांगितलं, भाऊ समजून सांगितलं, भावानी सांगितलं आय एस व्हायचं म्हणजे कलेक्टर म्हणायचं, कारण ते आय एस काही कळायचं नाही म्हणून तो कलेक्टर म्हणून म्हणायचा. आणि ते कलेक्टरही मला काही माहीत नव्हतं. हां, ते झालं म्हणजे बेसिकली इन्स्पिरेशन तिथून झालं, गायडन्स तिथून सुरू झालं. आणि मग परीक्षा दिला, प्रयत्न, त्याच्यात यश आलं, रँक चांगली आली, महाराष्ट्र भेटलं. मग त्याच्या अगोदर एवढं होतं मात्र की आपण प्रामाणिकपणे काम करायचं ही फिलॉसॉफी घरातच आहे, आईवडिलांपासून आलेली आहे, भावाची आहे, माझी आहे, सर्वांचीच आहे. त्याच्यामुळे ते 100%. पण अशाच पद्धतीनं काम करायचं, हे असंच करायचं हे कधी ठरलेलं नव्हतं. ते घडत गेलं ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. काम करत गेलो, त्याच्यातून काय अनुभव येत गेले, मग काही एक्सपिरियन्सेस चांगले वाईट दोन्ही आले. मग हे केलं की आपल्याला ह्या मार्गाने चालायचं हे मात्र ठरवलं आणि त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतो. मग त्या मार्गावर अडचणी येतील, मात करावं लागेल, या सगळ्या गोष्टी त्याच्यात शिकत गेलो. पण तुम्ही मोठ्या भावाचा उल्लेख केला म्हणजे ही इच्छा अधिकारी व्हावं ही भावाची की आई वडिलांची होती? भावाची. अच्छा, म्हणजे आईवडिलांना कलेक्टर वगैरे माहीत असतील, पण कलेक्टर व्हावं त्यासाठी काय करावं लागतं आईवडिलांना माहीत नव्हतं ना. शिकून मोठं व्हावं हे त्यांची डेफिनेटली अपेक्षा होती. मोठं हो, आता गावाकडे मोठं हो म्हणजे त्याचे डेफिनेशन काय होऊ शकतात. अगदी शिक्षकापासून नोकरी लागली म्हणजे मोठं झालं, म्हणजे एक स्टेबल इन्कम अशा दृष्टीने होतं. मोठं व्हावं हे आईवडिलांची डेफिनेटली अपेक्षा आहे, पण भावाची अपेक्षा होती कलेक्टर व्हावं. अच्छा, मग त्यांचा काय तो रोल राहिला तुमच्या आयुष्यात? त्यांनी काय मेंटरिंग पूर्ण ते काय करतात भाऊ तुमचे? ते डेप्युटी म्हणजे ते आता ॲडिशनल कलेक्टर म्हणून अच्छा, ते पण सर्व्हिसमध्ये? येस, त्यांनी VRS घेतली. बरं, शिक्षण क्षेत्रात काम करतात. अच्छा, पण मग ते त्यांनी तयारी वगैरे तुमची करून घेतली? डेफिनेटली, म्हणजे पूर्ण सपोर्ट, त्याच्यानंतर तयारी. म्हणजे मी 11वी-12वी सायन्स करायचं, नंतर आर्ट्स करायचं, त्याच्यानंतर UPSC करायचं, हे सगळं प्लॅनिंग त्यांचं होतं. माझं त्याच्यात काही कॉन्ट्रीब्युशन नाही. मग आईवडिलांचं काय रिॲक्शन जेव्हा होतं? कारण तुम्ही जेव्हा झालात अधिकारी त्यांना माहिती होतं का तुम्ही IAS झालात किंवा कलेक्टर आता होणार आहात वगैरे? तेव्हा परीक्षा देतो, सुरुवात येतो त्याची परीक्षा देतो हे माहीत होतं. 2-3 वेळेस अपयश आलं होतं. म्हणजे प्रिलिम व्हायचो, मेन्स झालो 2 वेळेस, मेन्स नाही झालो, म्हणजे 3ऱ्या वेळेस इंटरव्ह्यूपर्यंत गेलो. मग ते नाही झालं तर नंतर त्या पुस्तकाचं आलं की मग मी MPSCचा अटेम्प्ट दिला, त्याच्यामध्ये जो 3-4 वर्ष गेले, मध्ये लेक्चरशिप केली. पण प्रयत्न करतो हे माहीत होतं. आई वडील म्हणायचे की मला ते वडील मला आठवतं आहे की वडील एक वेळेस बोलले होते की मी इकडे PhD पण करत होतो त्यावेळेस, इकडे लेक्चरशिप करत होतो, MPSC तू कलेक्टरची परीक्षा त्याच्यावरतीच फोकस केलं तर होऊ शकतं, सगळ्या काय करतो एकच कर.
असंही बोलले होते मला. आणि भावाचंही तेच म्हणणं होतं. बट आपलं ते एक युग असतं, त्यावेळेस भावाला तो निर्णय आवडलेलाही नव्हता की मी पेशी 3 दिला आणि मग नेमपेशी करायचा, हा निर्णय आवडलेला नव्हता. बरं, त्यांना आवडलं. मग ते 2-3 वर्ष आम्ही बोलत पण नव्हतो. लिटरली त्या काळामध्ये बोलणं बंद केलं होतं भावाने की हे मला आवडलेलं नाही म्हणून. बापरे.